एका सुंदर हिरव्यागार गावात लिओ नावाचा एक लहान मुलगा आणि आरव नावाचा एक छोटा कोल्हा राहत होते. ते एकमेकांचे सर्वात चांगले मित्र होते. ते रोज सकाळी भेटायचे आणि दिवसभर एकत्र खेळायचे. एके दिवशी गावात मुसळधार पाऊस पडला. नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आणि लिओ आणि आरवला जोडणारा जुना लाकडी पूल वाहून गेला. आरव नदीच्या पलीकडच्या बाजूला एकटाच अडकला होता. त्याला खूप भीती वाटत होती आणि लिओची आठवण येत होती. तो काठावर बसून लिओची वाट पाहत होता. लिओला आपल्या मित्राची खूप काळजी वाटत होती. मी आरवला एकटं सोडू शकत नाही, त्याने निर्धार केला. मला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधावाच लागेल. लिओ जवळच्या जंगलात गेला. त्याने पूल बांधण्यासाठी सर्वात मजबूत वेली आणि लांब, सरळ फांद्या गोळा करण्यास सुरुवात केली. त्याने दिवसरात्र मेहनत करून नदीवर नवीन पूल बांधायला सुरुवात केली. त्याची मेहनत पाहून जंगलातील एक खारुताई त्याला मदत करण्यासाठी पुढे आली. हळूहळू त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून एक मजबूत आणि सुंदर पूल तयार झाला. तो पूल त्यांच्या मैत्री इतकाच घट्ट होता. पूल पूर्ण होताच लिओ धावत पलीकडे गेला आणि त्याने आरवला घट्ट मिठी मारली. आरव आनंदाने लिओच्या अंगावर उड्या मारू लागला. त्या दिवसापासून तो पूल मित्रत्वाचा जादुई पूल म्हणून ओळखला जाऊ लागला. तो फक्त 2 किनारेच नाही, तर 2 खऱ्या मित्रांची मनं जोडत होता. आणि त्यांची मैत्री त्या पुलाप्रमाणेच नेहमीच मजबूत आणि अतूट राहिली, कोणत्याही वादळात टिकून राहणारी.